एकनाथ शिंदे आणि शरदचंद्र पवार निवडणुकीसाठी एकत्र येणार आहेत. सोलापूरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची युती झाली आहे. सविस्तर सांगतो. राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी असलेले धनुष्यबाण आणि तुतारी सोलापूर जिल्ह्यात मात्र गळ्यात गळे घालत आहेत. कुर्डुवाडी, शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. पण भाजपाचे उद्धव ठाकरेंचं काय? सध्या नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शहकाटशहाचे राजकारण शिखरावर पोहोचले आहे. पण सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी जे घडलंय ते पाहून राजकीय पंडितांनीही कपाळावर हात मारला आहे. तुम्हाला माहितीये की राज्यात महायुती म्हणजेच शिंदे फडणवीस अजित पवार विरुद्ध महाविकास आघाडी म्हणजेच ठाकरे शरद पवार काँग्रेस असा सामना आहे. पण कुर्डुवाडी एक वेगळीच रसायन शिजत आहे. इथे चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. चला सविस्तर जाणून घेऊया. काय आहे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी जानकी पाटील. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र फोकस न्यूज. आता तुम्ही विचार कराल की ही असंभव युती घडवून कोणी आणली, तर यामागे आहेत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि स्थानिक आमदार नारायण पाटील. कुर्डुवाडी नगरपरिषदेसाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, शरद पवार गट आमदार नारायण पाटील शिंदे गट आणि शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी बंद दाराआड चर्चा केली. या चर्चेतून हिरवा कंदील मिळाला आणि सोलापुरात तुतारी आणि धनुष्यबाणाची युती झाली. स्थानिक पातळीवर पक्षाचे चिन्ह बाजूला ठेवून केवळ सत्तेसाठी कशी गणितं बदलतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. या निर्णय प्रक्रियेत शिवसेना जिल्हा उपप्रमुख तात्यासाहेब घोडके, राष्ट्रवादीचे म्हणजेच शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, आनंद टोणपे, संभाजी सातव आणि दत्ताजी गवळी यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. म्हणजेच दोन्ही पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते आता एकाच भेंड्याखाली प्रचार करणार आहेत. पण मित्रांनो, ही युती का झाली याचं उत्तर आहे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. कुर्डुवाडी शहरावर गेल्या 20 ते 25 वर्षांपासून माजी नगराध्यक्ष धनंजय दिघोळे यांची एकहाती सत्ता आहे. दिघोळे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत मानले जातात. धनंजय मुंडे यांचा गड अभेद्य आहे. त्यांची शहरात मोठी ताकद आहे. त्यांना एकटा पक्ष हरवू शकत नाही. एकूण शिंदे गट आणि शरद पवार यांनी हातमिळवणी केली आहे. दिघोळे यांना शह देण्यासाठीच हा महाप्रयोग करण्यात आला आहे. आता टिकवणे हे स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहेत, पण त्यांच्यासमोर 2 मोठ्या पक्षांचे आव्हान असणार आहे. या नाट्यात अजून एक ट्विस्ट आहे. कुर्डुवाडीत फक्त ही युतीच नाही तर तिसरी आघाडीही सक्रिय झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजेच अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार संजय शिंदे यांनी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटासोबत युती केली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे राज्यात सत्तेत असलेल्या आणि सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप इथे मात्र शांत आहे. शिंदे गटाने पवारांशी हातमिळवणी केल्यामुळे भाजपची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. थोडक्यात सांगायचे तर कुर्डुवाडीत आता त्रिरंगी की चौरंगी लढत होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. आता जरा लक्ष घालूया की कुर्डुवाडी येथील शिंदे गट शरद पवार गट युतीचा सोलापूरच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल. सर्वप्रथम स्थानिक राजकारणाची गणितं पूर्णपणे बदलणार. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे राज्यात एकमेकांच्या विरोधी बाजू असलेले 2 शक्ती आता कुर्डुवाडीचे एकत्र आले आहेत. युती झाल्यामुळे स्थानिक पातळीवर एकजुटीचा मोठा मतांचा पूल तयार होऊ शकतो. त्यानंतर धनंजय मुंडे यांना थेट आव्हान. गेल्या 20 ते 25 वर्षे टिकवणे त्यांचा गड अभेद्य मानला जातो. पण 2 मोठे पक्ष एकत्र आल्याने टिकवणे यांच्यासमोर पहिल्यांदाच वास्तविक धोकादायक आव्हान तयार झालं आहे. मतांचं विभाजन न होता एकत्रित शक्ती दिघोळे यांच्यावर दडपण आणेल. त्यानंतर भाजप आणि अजित पवार गटाला तोंडी भाजपे. शिंदे गटाच्या युतीवर उघड प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केल्याने भाजपची भूमिका गोंधळलेली दिसते. अजित पवार गटाने आरपीआय आठवले गटासोबत हातमिळवणी केली आहे. म्हणजे तिसरी आघाडी जोरात येते. मग लढाई अधिक बहुगुणी होणार. आता कुर्डुवाडीत 3 किंवा 4 वेगवेगळे पक्ष गट रुंगणात आहेत. अशा बहुगुणी लढतीत अंतिम विजय कोणाचा होईल हे ठरवणं कठीण.
पण राजकीय हिरोज हरवू शकतात, निश्चित. आता जरा जाणूया की जर शिंदे गट प्लस शरद पवार गटाची युती झाली तर महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिक्रिया काय असणार? तर प्रथम महायुतीची प्रतिक्रिया जाणून घेऊया. युती जिंकल्यास शिंदे गटाचा स्थानिक पातळीवरील प्रभाव वाढेल. पण अजित पवार गट कुर्डुवाडीत स्वतंत्रपणे लढत असल्याने महायुतीमध्ये अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता आहे. भाजपने देखील स्पष्ट करावे लागेल की स्थानिक स्तरावर दुसऱ्या गटाशी हातमिळवणी करताना ते कुठे उभे आहेत. आता महाविकास आघाडीची प्रतिक्रिया जाणून घेऊया. ही निवडणूक जिंकल्यास महाविकास आघाडीचे दोन मुख्य घटक म्हणजेच ठाकरे गट आणि शरद पवार गट एकाच ठिकाणी वेगळ्या बाजूंवर असल्याने महाविकास आघाडीमध्ये गोंधळ, नाराजी आणि परस्पर दोषारोप संभवतात. ठाकरे गट टिकवणे त्यांना सपोर्ट करणार आहेत, त्यामुळे त्यांच्या पराभवाची शक्यता असेल तर ते म्हणू शकतात स्वतःच्या फायद्यासाठी शरद पवार गटाने महाविकास आघाडीची एकजूट तोडली. थोडक्यात या विजयाने दोन्ही आघाड्या घरगुती कल्लोळ वाढवू शकतो. आता जरा एका मुख्य गोष्टींकडे लक्ष टाकूया. आजचं राजकारण हे फक्त विचारधारेवर आधारित राहिलेले नाही. सत्ता, स्थानिक समीकरणे आणि वैयक्तिक फायदे यावर निर्णय होत आहेत. या प्रकरणातून दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे शत्रूचा शत्रू म्हणजे मित्र, ही व्यावहारिक राजकीय भूमिका. राज्यात कट्टर विरोधक असणारे पक्ष स्थानिक नगर परिषदेत मात्र एकत्र येतात. म्हणजेच राजकीय मैत्री किंवा वैरी कायमचा नसतं, वेळेनुसार सर्व बदलतं. त्यानंतर स्थानिक पातळीवर पक्षजीवनापेक्षा व्यक्ती महत्वाचे. कुर्डुवाडीत सर्वांनी एकच गोष्ट लक्षात घेतली, टिकवताना एकटा पक्ष हरवू शकत नाही. त्यामुळे स्वतःच्याच राज्यातील मित्रपक्षांना बाजूला ठेवून विरोधक एकत्र आले. मग मोठ्या आघाड्यांमध्ये अंतर्गत स्पर्धा. या महायुतीत किंवा महाविकास आघाडीमध्ये ते राज्यभर एकत्र आहेत. त्याच लोकांनी इथे स्वतःच्या आघाडीतील मित्रविरुद्ध लढाई उभी केली आहे. हे दाखवते की स्थानिक राजकारणात निष्ठापेक्षा परिस्थितीनुसार होणारी सोय जुळवाजुळव अधिक प्रभावी असते. मग 3-4 आघाडीमुळे मतदार अधिकच संभ्रमात. एकीकडे कोणी कोणाचा मित्र आहे, दुसरीकडे कोणी कोणाचा विरोधक. या बदलत्या समीकरणामुळे मतदारालाही आपल्या नेत्यांच्या प्रत्यक्ष कामगिरीकडेच लक्ष द्यावं लागतं. मित्रांनो, शिवसेना आपला शरद पवार गट युती, धनंजय टिकवणे ठाकरे गट आणि स्वतंत्र संजय शिंदे प्लस आठवले गट आणि भाजपची भूमिका अजूनही अस्पष्ट आहे. ही निवडणूक केवळ स्थानिक सत्तेचीच नाही तर नेत्यांच्या सोयीनुसार बदलणाऱ्या निष्ठांची परीक्षा आहे. राज्य पातळीवर एकमेकांवर आगपाखर करणारे नेते स्थानिक पातळीवर सत्तेसाठी कसे एकत्र येतात हे यावरून दिसून येते. तुम्हाला काय वाटतं? ही विचित्र युती धनंजय टिकवण्याचा गड उद्ध्वस्त करू शकेल का, की मतदार पुन्हा टिकवणांना साथ देतील? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.